भेटी लागी जीवा लागलीसे आस या आर्ततेनं पंढरपूरकडं बिगी बिगी पावलं निघतात ती देहूहून ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला अन आळंदीहून अष्टमीला. सप्तमीला देहूत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असते तर अष्टमीला आळंदीत आणि त्यानंतर पुढचे 20 दिवस वारी मार्गावर कल्लोळ असतो. पण गेली 2 वर्ष कोरोनामुळं वारीचा मार्ग सुनसान असेल आणि त्यामुळंच पुढारी ऑनलाईननं या 20 दिवसात वारकऱ्यांना भावमेघांच्या शब्दवारीनं चिंब भिजवायचं ठरवलंय. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे रोज सकाळी 11 वाजता वारी महात्म्य कथन करतील. पालखीचा इतिहास काय आहे, साहित्यिकांचं लेखन तुकोबाच्या गाथेनं आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीनं कसं रसरशीत झालं आहे याचाही आढावा डॉक्टर मोरे घेतील. चला तर विठ्ठला विठ्ठला करत या शब्दवारीचे आपण वारकरी होऊया. वेळ लक्षात ठेवा, रोज सकाळी 11 वाजता पुढारीच्या फेसबुक पेजवर. नमस्कार. दैनिक पुढारीच्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये जे दर्शक हा शब्द चुकीचा आहे, जे प्रेक्षक सहभागी झालेले आहेत त्यांना आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण वारकरी संप्रदाय आणि पालखी सोहळा यांच्या गेल्या काही शतकांमधल्या प्रवासाची चर्चा करतोय आणि आत्ता आपण आधुनिक काळामध्ये आहोत. आधुनिक काळ म्हणजे काय? आधुनिक काळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांचा अंमल सुरू झाल्यानंतरचा काळ. कारण या काळात आपल्याला युरोपमध्ये विकसित झालेल्या आधुनिक ज्ञानविज्ञानाशी आपला परिचय झाला, ज्ञानविज्ञानाचा परिचय झाला. हे मी कालच्या माझ्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या आधुनिक लोकांच्या पुढचा प्रश्न काय होता, त्यांची समस्या काय होती की आधुनिक काळामध्ये आपण ही जी आधुनिकता म्हणतो आपण, ज्याच्यात मुख्यत्वे करून आधुनिक विद्या ही आलेली आहे, तर ही आधुनिकता आपण आपली मूळ परंपरा न सोडता किंवा जिथे गरज असेल तिथे आपल्या मूळ परंपरेला गरजेपुरती मुरड घालून कशी स्वीकारू शकतो, कशी अंगीकारू शकतो, कशी आत्मसात करू शकतो, हा पेच त्या काळातल्या विशेषतः 19व्या शतकातल्या आपल्या धुरीण मंडळींना होता. आणि त्यासाठी त्यांनी कुठलं माध्यम वापरलं? मग त्यासाठी त्यांनी धर्माचं माध्यम वापरलं. पण मग धर्म कोणता? त्या काळात जो धर्म जसा प्रचलित होता तो तसाच घ्यायचा का? तर नाही, त्याच्यात आपल्याला सुधारणा करावी लागेल. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत. ती सुधारणा करताना आपण त्याच्यावरची टीका केली पाहिजे, तिथं करायचीच. पण मग त्याच्यामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचा धर्मसंप्रदाय, जेणेकरून आपण समाजाच्या बाहेर पण जाणार नाही. लक्षात घ्या, वेगळा धर्म नव्हे, म्हणजे हिंदू धर्माच्या चौकटीच्या बाहेरचा, हिंदू धर्माला नाकारून पुढे आलेला धर्म नव्हे, तर या धर्माच्या अंतर्गत परंतु या धर्मातल्या चुकीच्या गोष्टींचा त्याग करणारा असा नवा धर्मसंप्रदाय काढला पाहिजे आणि त्याच्यात जुन्या धर्मसंप्रदायामधल्या योग्य त्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. अशा प्रकारची ती भूमिका होती. आणि त्या भूमिकेतून मी असं म्हणालो की परमहंस सभा, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज व सार्वजनिक सत्यधर्म असे पुढे आले की ज्यांनी वारकऱ्यांचे अभंग, वारकऱ्यांचे फॉर्म्स, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की महात्मा ज्योतिराव फुले यांचे एक तरुण सहकारी होते, त्यांचं नाव कृष्णाजी पांडुरंग भालेकर. तर कृष्णाजी पांडुरंग भालेकर हे वारकरी परंपरेतले, ते भांबुर्ड्याला म्हणजे आजच्या शिवाजीनगरमध्ये राहायचे. त्यांच्या घरात पंढरीची वारी होती आणि त्यामुळे त्यांना सगळे अभंग कसे म्हणतात, त्याच्या चाली काय असतात, सगळ्या स्वतः भजन करायचे ना, हे माहिती होतं. मग त्यांनी काय केलं माहिती का की सत्यशोधक समाजाची जी तत्त्व आहेत ती तत्त्व लोकांच्यापर्यंत पोचावीत म्हणून पारंपरिक ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगांच्या प्रमाणे, एकनाथ महाराज वगैरे लोकांच्या अभंगांच्या प्रमाणे
नवीन आशय असणारे अभंग रचले. म्हणजे तो छंद अभंगातच ठेवला. मग वारकरी संप्रदायात सुद्धा संतांचे अभंग आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला अभंगाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार दिसतील. म्हणजे 4 चरणाचा अभंग, दीडक्या चालीचा अभंग, अशा प्रकारचे सापडतात. तर ते समोर ठेवून, कारण त्यांची पकड होती त्या सगळ्या गोष्टीवरती, त्यांनी ते नवीन अभंग रचले. आणि नवीन अभंग रचून त्यांच्या चाली पारंपरिकच ठेवल्या. आणि इतकंच नव्हे तर त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी एक नवीन दिंडी स्थापन केली. आणि ह्या नव्या दिंडीचे लोक रस्त्याने अशी दिंडी घेऊन जायचे आणि भालेकरांनी केलेले अभंग म्हणायचे आणि समाजाची जागृती करायची. म्हणजे ज्योतिराव फुल्यांनी अखंड रचले की जे बरेचसे तुकाराम महाराजांच्या अभंगाला पुढे ठेवून त्या अभंगांच्या धर्तीवरती रचलेले आहेत. पण भालेकर त्याच्याही पुढे गेले आणि त्यांनी अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे चाली, सगळ्या प्रकारचे फॉर्म्स, दिंड्यांच्या सकट हे सगळे वारकरी संप्रदायातनं घेतले आणि तशा प्रकारे एक नवीन विचार या नव्या लोकांच्यासाठी, परंतु जुन्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर काही लोकांनी त्याच्या पुढे जाऊन संतांचेच अभंग घ्यायचे, कीर्तनासाठी कीर्तन करायचं आणि त्या कीर्तनातनं आधुनिक गोष्टी सांगायच्या. म्हणजे जातीभेद कसं चुकीचं आहे हे सांगायचं, स्त्रियांना कसं स्थान दिलं पाहिजे ते सांगायचं, अंधश्रद्धांचा त्याग करत ते सांगायचं. आणि ही परंपरा थेट गाडगे महाराजांच्यापर्यंत चालत आली, आपल्याला कल्पना आहे या गोष्टीची. तर हे त्या काळात सगळं घडत होतं. भालेकर, फुले आणि इतरही मंडळी, मगाशी मी डोबरे पाटलांचं नाव घेतलं, विदर्भात सुद्धा सत्यशोधक कीर्तनकारांचा एक नवीन वर्गच तयार झाला. अनेक त्याच्यामध्ये लोक सापडतील तुम्हाला. मी एक नवीन माझं पुस्तक आता येणार आहे महिन्याभरामध्ये, महाराष्ट्राची लोकयात्रा, मला वाटतं सकाळ प्रकाशन ते प्रकाशित करते. तर त्याच्यामध्ये हा सगळा इतिहास, महाराष्ट्राची लोकयात्रा कशी चालली पुढे, कुणी काय त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं, हे सगळं येणार आहे. तर त्यात हे विदर्भाचे कीर्तनकार कोण होते, त्यांनी कशाप्रकारे नवीन कीर्तनं रचली. मग त्याच्यामध्ये एक मोतीराम वानखेडे नावाचे कीर्तनकार होते, काबा देशमुख नावाचे ग्रस्त होते. तर हे सगळं ह्या वारकऱ्यांच्या धर्तीवरती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, कारण त्यांना माहिती होतं की महाराष्ट्रावरती वारकरी संप्रदायाचा विलक्षण प्रभाव आहे. तर हे झालं या सत्यशोधक समाजाच्या संदर्भात, म्हणजे फुल्यांच्या परंपरेच्या संदर्भात. इकडे प्रार्थना समाजाचे लोकसुद्धा, तर वस्तुतः फरक कसा आहे की फुल्यांच्या गोतावळ्यातले जे लोक आहेत ते ग्रामीण भागात नाहीले आहेत, त्यांची परंपरा शेतकऱ्यांची वगैरे आहे, ते कुणबी आहेत उदाहरणार्थ. तर त्यांचा आणि वारकरी संप्रदायाचा सरळ सरळ परिचय आहे निश्चितपणे. याच्या उलट प्रार्थना समाजाचे लोक हे थोडे उच्चभ्रू, की जे नेहमीच्या वारकरी संप्रदायातल्या लोकांशी मिसळणारे वगैरे असे नव्हते. तरी देखील त्यांच्या लक्षात आलं की या संतांच्या साहित्यामध्ये एक पोटेन्शियल आहे की ज्याचा आपण उपयोग करू शकतो. आणि मग तो उपयोग कसा करायचा. मग या मंडळींनी सुद्धा, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रार्थना समाजाच्या मंडळींनी सुद्धा कीर्तनाचा फॉर्म घेतला. डॉक्टर भांडारकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, जगविख्यात संस्कृत तज्ज्ञ, जगविख्यात प्राच्यविद्या पंडित, की ज्यांच्या नावाने इथे भांडारकर रिसर्च ओरिएंटल इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे आणि ती जागतिक कीर्तीची आहे. तर भांडारकर प्रार्थना समाजाचे होते आणि भांडारकर चक्क कीर्तनं करायचे, म्हणजे अभंग म्हणायचे, चाली लावून म्हणायचे. आणि वारकरी पद्धतीच्या चाली तर माहिती असतात अनेकांना, परंतु आपल्याला थोडं त्याला एक शास्त्रीय डूब देता आली पाहिजे म्हणून त्यांनी खरोखरचे ज्यांना आपण गवई म्हणतो, म्हणजे पारंपरिक गवई, त्या गवयांच्याकडे ते शिकले. म्हणजे मोठमोठे गवई त्या काळात प्रार्थना समाजाच्या लोकांना गाणं शिकवायचे, शास्त्रीय संगीत शिकवायचे. म्हणजे जसं इचलकरंजीकर बुवा असतील किंवा अगदी अब्दुल करीम खान असतील, या लोकांच्याकडनं हे लोक प्रत्यक्ष संगीत शिकलेले आहेत आणि आपल्या अभंगांना त्या पद्धतीने त्यांनी चाली लावलेल्या आहेत. तर मग भांडारकर कीर्तनं करायचे, त्याचप्रमाणे न्यायमूर्ती चंदावरकर कीर्तनं करायचे, वामनाबाजी मोडक कीर्तनं करायचे आणि विठ्ठलरामजी शिंदे हे सुद्धा कीर्तन करायचे, गळ्यामध्ये विणा घालून. अशा प्रकारे टाळ पिठी, म्हणजे वारकरी कीर्तनापेक्षा बाद वेगळा, परंतु अभंग घेताना कीर्तनाच्या निरूपणासाठी तुकाराम महाराजांचे, एकनाथ महाराजांचे असेच घ्यायचे. म्हणजे हे मी आता काय सांगतोय तुम्हाला
की या मंडळींच्यासाठी संतांची जी परंपरा आहे, विशिष्ट वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आलेली, ती कालबाह्य झालेली नव्हती. फक्त तिला आधुनिक स्वरूपात तिची मांडणी करायची, आधुनिक प्रश्नांची उत्तरं, समस्यांची उत्तरं या परंपरेत कशी सापडतील, या संतांच्या वचनात कशी सापडतील हे पाहायचं. हा एक फार मोठा एक्सरसाइज या मंडळींनी केलेला आहे. म्हणजे हे काम कदाचित वारकरी संप्रदाय करू शकले असते, पण कधी करू शकले असते? पारंपरिक फडकरी, दिंडीवाले, कीर्तनकार जर त्यांनी आधुनिक विद्या शिकली असती तर. परंतु ते सुरुवातीच्या काळामध्ये नव्हते, त्याच्यापासून बाजूला झाले, कारण बहुतेक लोक आहेत ते ग्रामीण भागातले होते. त्यामुळे त्यांना हे माहीत पण नव्हतं की शहरात काय चाललेलं आहे, मुंबईत काय चाललंय, पुण्यात काय चाललंय. पण ही जी उणीव होती त्यांच्यातली, ती वारकरी संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांनी भरून काढली. एक अतिशय वेगळेपण आहे. त्यांनी हा सगळा उद्योग केला, त्यांनी हे सगळे परिश्रम केले आणि मग त्यांनी संतांच्या वचनांचा अर्थ नव्याने कालानुरूप लावला, की जो आपल्या आजच्या जीवनामध्ये आपल्याला उपयुक्त ठरेल, आपल्या समाजामधल्या दुष्ट रूढींना नष्ट करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. आध्यात्मिक प्रगती, पारलौकिक गती वगैरे या गोष्टी त्या वेगळ्या, त्या त्यांच्या ठिकाणी आहेत. पण हा सगळा सामाजिक व्यवहार आपल्याला संतांच्या आधारे कसा करता येईल यासाठी त्यांनी आपलं सगळं बुद्धिकौशल्य खर्च केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रार्थना समाजाच्या मंडळींनी पुण्यामध्ये एक मंडळ काढलं. कोणतं मंडळ? त्या मंडळाचं नाव तुकाराम चर्चा मंडळ. आणि आठवड्यातून एकदा, बहुधा बुधवारी, ही मंडळी एकत्र यायची हरिमंदिरात. बुधवार पेठेमध्ये पाचवडा विठोबाच्या जवळच प्रार्थना समाजाचं हरिमंदिर आहे. आणि तिथे मोठमोठी मंडळी, भांडारकर त्याचे अध्यक्ष, आणि भांडारकरांच्या बरोबर इतरही मंडळी होती, महत्त्वाची मंडळी प्रार्थना समाजातली. गणेश हरी केळकर होते, जे इंग्रजीचे प्राध्यापक होते फर्ग्युसन कॉलेजमध्ये, नंतर वाडिया कॉलेजमध्ये गेले. असे मोठमोठे लोक, हे सगळे, वासुदेव बळवंत पटवर्धन, हे परत फर्ग्युसनमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक, ते एकत्र यायचे. तुकाराम महाराजांचा एक एक अभंग ते वाचायचे आणि त्या अभंगावर चर्चा करून त्या अभंगाचा अर्थ लावायचे. केळकर त्या मंडळाचे सचिव होते. मग ते लिहून काढायचे की भांडारकरांचं काय मत आहे या अभंगाच्याबद्दल, या शब्दाबद्दल, पटवर्धनांचं काय आहे. आणि मग ते प्रोसिडिंग पुढे प्रार्थना समाजाची सुबोध पत्रिका नावाचं एक नियतकालिक होतं, मासिक नियतकालिक होतं. त्या नियतकालिकातून प्रसिद्ध करायचे. अशा प्रकारे त्यांनी तुकाराम चर्चा, अभंग चर्चा या नावाच्या 2 खंड प्रकाशित केले. ते दोन्ही खंड अलीकडच्या काळात साहित्य अकादमीने प्रकाशित केले आहेत. तर हे बघा, तुम्ही कल्पना करा की हे संपूर्ण प्रबोधन जे झालं महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकात आणि 20व्या शतकात, ते अशा प्रकारे विशेषतः तुकोबांच्या आधारे झालेले आहे. कारण तुकाराम महाराज हे परमहंससभा, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज या तिन्ही समाजाचे गुरु होते. आणि त्यांना गुरु मानलं होतं. नुसते गुरु नव्हे, तर त्याला इंग्रजीत फ्रेंड, फिलॉसॉफर म्हणतो आपण. मित्र होते, तत्त्वज्ञ होते. हे सगळे रोल एक तर तुकोबांच्यामध्ये होते. तुकोबा हे त्यांच्यासाठी नायक होते, महानायक होते. त्यामुळे हे जे प्रबोधन झालं 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात, सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज आणि अलीकडच्या काळात त्याच्या परमहंससभा यांच्या माध्यमातून ते प्रबोधन, त्या प्रबोधनाच्या केंद्रस्थानी तुकाराम महाराज होते. हा सगळा मुद्दा नीट मांडण्यासाठी मी तुकाराम दर्शन नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात मराठी संस्कृतीचा तुकाराम केंद्रित इतिहास याची पुनर्मांडणी मी केलेली आहे. आणि मला असं सांगायला आपल्याला बरं वाटतं की हा मुद्दा अनेक लोकांना पटला. त्या पुस्तकाचं खूप चांगलं स्वागत झालं. त्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले, ज्याच्यामध्ये साहित्य अकादमीच्या पुरस्काराचाही समावेश आहे. हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय, मी काय केलं हे सांगण्यासाठी व्यासपीठ नाही, मला कल्पना आहे. पण ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि त्या पुस्तकाच्या रूपामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्यापैकी कोणाला जर त्याची जिज्ञासा असेल आली तर निश्चितपणे आपण त्याला त्या पुस्तकांना वगैरे रेफर करू शकता, एवढंच मला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने वारकरी संप्रदाय हा केवळ एक इतिहास जमा झालेला प्राचीन काळचा एक धर्म नाही, कालबाह्य झालेला, की ज्याला आपण उचलायचं आणि कुठल्या तरी म्युझियममध्ये ठेवून द्यायचं.
असं नाही, तर त्याच्यामध्ये असं एक पोटेन्शियल आहे की संतांनी अशा काही गोष्टी सांगितल्यात की ज्याला आपण त्रिकालाबाधित म्हणतो. कदाचित मनुष्य स्वभावाचं त्यांना ज्ञान असेल किंवा आणखीन काही त्यांना कुठली स्फूर्ती आली असेल, हे वेगळे मुद्दे आहेत. आणि निस्वार्थीपणाने त्यांनी तो विचार केला, मग अशा गोष्टी निश्चितपणे येतात. तर हे क्लासिकल ज्याला म्हणू आपण, इंग्रजीत त्याला गॉस्पेल ट्रूथ म्हणतात. तर या संप्रदायातल्या लोकांनी आपल्या समाजाला दिलेले आहे आणि आजही त्या तितक्याच कालसुसंगत, ज्याला आपण रिलेव्हंट म्हणतो, आहेत. नव्या पिढीनं त्यांच्याकडे अशाच नव्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, जसं फुल्यांनी पाहिलं, जसं रानड्यांनी पाहिलं, जसं भांडारकरांनी पाहिलं. धन्यवाद.